उपस्थित विकासामध्ये मोठी करतील अशी त्यांना विनंती करतो. श्री अशोकरावजी बागे साहेब यांना 25वा वर्धापन समाज भूषण पुरस्कार नेहरू येथे आणला होता. सेवानिवृत्ती संस्कार 6/1/2013 रोजी डॉक्टर समाज भवन कल्याण येथे देण्यात आला होता. डॉक्टर समाज मंडळाचे नारायण त्यांना यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना, कार्यक्रमाचं स्वरूप आणि कार्यक्रमाची आजपर्यंत असणारी कारकीर्द याचं वक्तव्य करण्याकरिता आणि संपूर्ण कार्यक्रमाचा एक लेखाजोखा करण्याकरिता आपल्या मंडळाचे सचिव माननीय श्री प्रकाशजी करावे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि बंधू भगिनी, मला सचिवाच्या अहवाल देण्याविषयी आमचे संयोजन कळवले आहे. तरी पण मी माझा अहवाल सांगत आहे. आज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत असलेल्या विचाराशिवाय वर्धापन निमित्ताने सर्व समाज बंधू भगिनींना व बाळगोपाळांना आदेशित होते. आजच्या या शुभप्रसंगी मंडळाच्या सन 2024 वर्षाच्या कार्यक्रमाच्या अहवालाबाबत खालीलप्रमाणे नमूद करताना आनंद होत आहे. या वर्षात आपल्या सर्वांच्या सहकार्याने व उद्घाटक श्री प्रभाकर विठ्ठलराव तिजारे खारघर यांच्या उपस्थितीत मंडळाचे कार्यालय कल्याण येथे संपन्न झाले. मेळाव्याच्या निमित्ताने सौ रजनी गुजरात, अमिता अजय ठाऊकर पनवेल या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा स्वीकार करण्यात आला. पुरुष महिला हा वर्धापन 46वा वर्धापन बोलायची तर मला काही सवय नाहीये, बोलणं जमत नाही, पण तरी उद्घाटक म्हणून बोलत. धन्यवाद. या ठिकाणी संपन्न झालं, पण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मुंबई मंडळाचा धन्यवाद. बोलणं तर थांबतो. यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री लक्ष्मणरावजी शिरोकर साहेब. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये एक असे व्यक्तिमत्व असतात की ज्यांना सगळ्या गोष्टीचं भान असतं की कुठून काय होणार आहे आणि कोणत्या कार्यक्रमाची रेलचेल कोणत्या पद्धतीने आपल्याला कार्यक्रमाचा लेखाजोखा आखायचा आहे याची धुरा सुद्धा सांभाळणारे असे लक्ष्मणरावजी शिरोकर काका यांचे कार्य सुद्धा आम्ही त्यांच्या मंडळात म्हणजे पुण्याला जाऊन आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. त्या ठिकाणी एका जोरदार टाळ्यांनी आपण लक्ष्मणरावजी शिरोकर साहेबांना बरोबर व्यक्त करायचं. नमस्कार. सर्वप्रथम मी आपणास नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. आजच्या या भावनेपूर्ण समाज उन्नती मंडळाच्या 42व्या वर्धापन दिनी शुभेच्छा व्यक्त करतो. या कार्यक्रमानिमित्त आजच्या मीटिंगचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी वाघाय साहेब आणि त्यांनी आत्ताच उद्घाटन केलं आणि थोडक्यात बोलले. त्यांना बोलायची सवय नाहीये, बोलतात कमी, काम जास्त करतात आणि शिस्तबद्ध करतात. कारण यावर्षी मी जरी कार्यक्रमात नसलो, माझ्या प्रकृतीमुळे त्यांनी पुण्याचं काम संपूर्ण त्यांनी सांभाळलं. त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे. वधूवराचं काम सांभाळतात, वय वर्ष 18 सारखे वागतात, 75 वर्ष आताच पूर्ण झाले, परंतु कामात कुठेही कसर ठेवत नाही. कधीही कोणतंही काही विचारलं तरी त्यांना पेपर उपलब्ध होतो. कधी कोणतीही त्रुटी असू द्या, पेपर पुराव्यानिशी उपलब्ध करतात. असे आमचे धडाडीचे रतिरामजी आसोले काका, पुणे आणि मुंबईचं अतूट नाटक घडवून आणणारे समाज भारतीचे मुख्य संपादक
ज्यांचं पुण्यापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईपासून तर पूर्ण म्हणजे बांद्रा ते काय म्हणतात ते तिथपर्यंत त्यांचं नातं आहे. म्हणजे एकही महाराष्ट्रातला व्यक्ती त्यांना ओळखत नाही अशातला भाग नाही. असे आमचे प्रेरणास्थान माननीय देवरावजी मते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमी हसतमुख आणि कॉमेडी मॅन मी त्यांना म्हणतो. आणि सर्वांबरोबर प्रेमाचे संबंध आहेत. आल्या आल्या आमचं त्यांनी खूप मोठं स्वागत केलं. असे गोंधळे साहेब या ठिकाणी उपस्थित, दिलीपरावजी जांभळे साहेब त्यांना आम्ही मागच्या वर्षी योग गुरु पुरस्कार दिला. असे आमचे रामकृष्णजी ठोकर साहेब, सर्व कार्यकारिणी मंडळ आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, ज्यावेळेला ही नवीन वास्तू होती त्यावेळेस मी 2दा या ठिकाणी वर्धापन दिनाला आलो होतो आणि ही मला वाटते 3री वेळ आहे. त्यापूर्वी पनवेलला एक कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमात सुद्धा उपस्थिती होतीच. अतिशय सुंदर तो कार्यक्रम झालाय. कारण पुणे आणि मुंबई जर म्हटलं तर हे प्रेमाचं नातं आहे. या ठिकाणी पुण्याला जरी काही झालं तरी आमचे देवरावजी मते साहेब त्या ठिकाणी उपस्थित असतात. कारण आम्हाला काही अडचण आली तर आम्ही हक्काने त्यांना फोन करतो आणि आम्हाला ते विशेष म्हणजे मार्गदर्शन करतात, कुठे काय करायचं, आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम हा करत असतो. आणि असं जर जिव्हाळ्याचं नातं आपलं सर्वांचं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी कोणतंही कमी पडणार नाही. आता हॉल कमी पडतोय, पण आपण सर्वांनी जोर जर लावला तर हा हॉल सुद्धा मोठा होण्यास काही हरकत नाही. हे सर्वांचं योगदान या ठिकाणी ठरणार आहे. कारण जशी मुंबईला परिस्थिती आहे तशीच पुण्याला सुद्धा आहे. 10चा कार्यक्रम म्हटलं की 12ला निश्चित येतात. वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. एक रविवार मिळतो आणि त्या रविवारी सर्व घरातली कामं महिलांना आवरावी लागतात. महिलांना, पुरुषांना यायचं म्हटलं की महिलाशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे पुरुषांना सुद्धा वेळ होतो. ही सगळीकडे परिस्थिती आहे आणि साहजिक आहे, ते होणंही आहे. लांबचं आहे, एका ठिकाणी आपण राहत नाही. 15-20 किलोमीटर 30 किलोमीटर हे अंतर असतंय. आमच्या तिथे पण तीच वेळ आहे. मते साहेबांनी सांगितलंय जशी तिथे वेळ होती तशीच इथे वेळ होणार आहे. आणि बरोबर 12 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं जास्त सूत्रसंचालन करणारे आणि एक स्टार कलाकार प्रणय गोमाशे यांचं मी खरोखर कौतुक करतो. अतिशय सुंदर कलाकार आहे. या मंडळाला तो लाभला आणि खरोखर त्यामुळे एक रंगत कार्यक्रमामध्ये भरत असते. आपल्या सर्वांचं सहकार्य मात्र त्या ठिकाणी आवश्यक आहे. समाज म्हटलं की संघटन आवश्यक आहे. मतभेद हे प्रत्येक ठिकाणी असते, पण मनभेद नसायला पाहिजे. मनभेद जर झाले तर दुरावा निर्माण होतो. मनाने जवळ या, सर्वजण आपलीच आहेत. थोड्या मोठ्या चुका जर काही होत असतील तर सर्वांनी एकमेकांनी आपल्या आपल्या पोटात ठेवायला पाहिजे, पण समाज मात्र एकत्रित राहायला पाहिजे. तुम्ही आता यावर्षी बघताय जिकडे तिकडे ओबीसी आणि मराठा हा जनकोल्हार चाललेला आहे. जर आपण एकत्रित असू तर आपल्याकडे कोणीही बघणार नाही, कोणीही बघणार नाही, कोणाची ताकद होणार नाही. पण एकत्रित असणं खूप महत्वाचं आहे. जर आपण एकत्रित राहिलो तर आपला खूप मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. जसं एक द्राक्षाचा घोस होतो, द्राक्ष ते एकमेकाला जोडून असतात. त्याची किंमत जर पाहिली तर 80-60 रुपये किलो, 60 रुपये 80 रुपये किलो असते. तेच त्याचे द्राक्ष जर तुटून पडले तर त्याची किंमत एकदम 30 रुपयावरती येते, 20 रुपयावरती येते, तर त्याची किंमत कमी होते. म्हणून समाज सोडून राहू नका, समाजाला धरून राहा, संघटित राहा. हेच आज महत्वाचं सांगायचं आहे. आपण सर्व या ठिकाणी आलेले आहात. विशेष म्हणजे या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहात. कारण मी बावणे कुंडी समाजाचा कोणीतरी लागतो त्या दृष्टिकोनातून तुम्ही इथे आला आहात. आणि या ठिकाणी सत्कार होणार आहे विद्यार्थ्याचा गुणगौरव आणि सेवानिवृत्तीचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती या केली पाहिजे. इथून जो पुरस्कार घेऊन जातो तो निश्चितच काहीतरी बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या पाल्याला काही संकोच न करता या ठिकाणी इथे आणलं पाहिजे. त्याचा कोणाच्या तर्फे जर सत्कार झाला तर तो अजून प्रगती करेल,
तो प्रगती करायचा थांबणार नाही, अजून प्रगती करेल, म्हणजे आपलाच त्या ठिकाणी फायदा आहे. तर मुलं आजकाल यायला बघत नाही, या कार्यक्रमामध्ये यायला बघत नाही. त्यांना आणणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, पण आपण आणलं पाहिजे. आणि इथे जर तो पुरस्कार घेऊन गेला, ते त्याला भूषणाव होते, तो काहीतरी बनेल आणि आपल्या समाजाचं नेतृत्व निश्चितपणे घडेल. तर मी आपणा सर्वांना अधिक वेळ न घेता, वेळ जास्त होईल, अधिक वेळ न घेता मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हा भाग जास्तीत जास्त मोठा होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा, एवढंच निश्चित आहे. कारण या ठिकाणी आता जर बघितलं तर रोड छोटा हॉल पडतो, मोठा होण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करूया आणि एकमेकाच्या हाताला हात देऊन हे कार्य पुढे नेऊया. तर मी आजच्या या 42व्या वर्धापन दिनी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. या पूर्वी समाज के एडिट के प्रोग्राम्स के लिए मैं सबको वेलकम करना चाहता हूँ, जोरदार तालियों से वेलकम करना। एक्चुअली अशोक सर अपना एकदम दिग्गज बंदा है, अभी उनको कोई भी ऐसा बंदा नहीं जानता, ऐसा नहीं है। इज वन ऑफ द पॉपुलर पर्सन इन नवी मुंबई एंड मुंबई। ओके, उन्होंने ये बताया कि अपना जो उन्होंने ये बताया कि कुणबी समाज का अपना जो बहुत सारे ग्रुप्स है, बड़ा ग्रुप है, उनको थोड़ा फिनेंशियल गाइड करो। एक्चुअली अपना कोई बिजनेस पर्पस नहीं है यहाँ पे, तो क्या होता है बंदा फिनेंशियल ग्रोथ होना जरूरी होता है। अपना हर एक फैमिली में क्या होता है, एक बच्चा होता है, बच्चे का एजुकेशन प्लानिंग करना जरूरी होती है, बराबर। साथ में क्या होता है आदमी का रिटायरमेंट प्लानिंग करना जरूरी होता है। क्या होता है बंदा पैसा जब भी आता है ना तो सोचता नहीं है पैसा, मतलब कहीं ना कहीं मतलब इन्वेस्टमेंट करके अपना फिनेंशियल लॉस हो जाता है, तो फिनेंशियल लॉस नहीं होना चाहिए। तो अशोक सर का कहना है कि मेरा जो कुणबी समाज है उनको थोड़ा फिनेंशियल गाइड करो कि कहाँ इन्वेस्ट करने से मतलब आदमी का प्रोफेशनल ग्रोथ होता है, फिनेंशियल ग्रोथ होता है। तो इन्होंने बताया कि मैं आपसे ज़्यादा समय नहीं लूँगा, मैं की पॉइंट्स बता दूंगा 5-6। इसका मतलब कभी भी आप इंडिविजुअल अशोक सर को भी आप इसका हेल्प ले सकते हो फिनेंशियल प्लानिंग का, साथ में आप कहीं ना कहीं कर सकते हो। देयर इज नो एनी प्रॉब्लम विद अस। तो आपको मैं ये गाइड करूँगा कि क्या करना होता है, की पॉइंट्स बता देता हूँ। आपसे ज़्यादा समय नहीं लूँगा, आई टेक ओनली 5 मिनट्स, बट कैसा प्लानिंग करना होता है बता। भगवान ने क्या किया, आदमी को ना 28,000 दिन दिया भगवान ने। 28,000 दिन क्या होता है, जन्म से ले कधी कधी सापडतात, कधी नाही सापडत. त्यावरती एक सापडलेले आहे श्री महादेव महाबुजे धांडे आले आहेत ना, तुम्ही ते या आणि दरवर्षी सापडलेलं नाही. 75 म्हणजे पोरकेड नाही आहे त्या जीवनामध्ये. 75 पर्यंत पोरकेड आपल्या कार्यक्रम सापडलेले आहे. कुठे आहेत आलेले आहेत त्यांचं मी थोडक्यात परिचय देतो. त्यांचं नाव महादेव महावीर धांडे असून त्यांचं जन्मस्थान तुमचं जिल्हा भंडारा. 1966 साली मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी तुमचं नगरपालिकेमध्ये 11 महिने काम केले, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंधळगाव येथे क्लार्क म्हणून 11 महिने काम केले. 1972 त्यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं माहेर नागपूर येथे विषय झाले. त्यानंतर त्यांनी KTPS कोराडी सर्व्हर पॉवर स्टेशनला महेंद्र सिंग कंपनीच्या सुपरवायझर म्हणून काम केले. कंपनीला मुंबईचे काम मिळाले आणि त्यांनी मुंबईला कंपनी आदर केले. प्रथम शहार एअरपोर्टवर, नंतर BMCच्या सेव्हरेज प्रोजेक्ट बांधण्यामध्ये 10 वर्षे काम केले. कंपनीचे काम संपल्याने त्यांनी कल्याण राहायला आले. न्यू मुंबई वाशीला मिडलँड कंपनी येथे त्यांनी 5 वर्षे काम केले. त्याच्यानंतर त्यांना 4 भाऊ 1 बहीण असे कुटुंब आहे. त्यांना 1 मुलगा 1 मुलगी आहे. त्यांचा मुलगा हेमंत यांनी बहारी व दुबई येथे 10 वर्षे नोकरी केली. सध्या हेमंत कोराडी थर्मल पॉवर येथे काम करतो. सध्या ते सहकार नगर तिसरा राहायला आहे. काही दिवस ते 15 कोराडीला ते राहतात मुलाकडे. असे त्यांचे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी त्यांना सत्कार केला आहे. त्यांनी या मंडळाचे अध्यक्ष अशोकरावजी करतील.
त्यांनी वयाची सेंचुरी गाठावायची, त्यांना सर्वांना शुभेच्छा द्या. समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवणं, त्याच्यामध्ये काही नावं आलेली आहे. तर मी 10वीपासून नावं वाचून दाखवतो. SSC ला रुद्र मनोहर खराबे ठाणे यांनी सैनिक स्कूल सातारा येथून CBSE परीक्षा 10वी पास केलेली आहे आणि तो A1 ग्रेडमध्ये पास झालेला आहे. तरी तिथे आलं नाही, पण त्याच्या वडिलांना विनंती करतो की मंडळामार्फत काहीतरी छोटंसं गिफ्ट देणं. नाव कोणाच्या 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 हस्ते? हा, श्री सेलोकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी रुद्रच्या वडिलांना बक्षीस द्यावं. ठीक आहे. त्यानंतर 10वीचं सेकंड नाव आलेलं आहे निहाल मोहन सेलोकर खारगर, नवी मुंबईतून 10वी पास, CBSE कोर्स म्हणून 10वी पास केले आहे. तरी त्यांना विद्यार्थी झाला, धन्यवाद. त्यांना विनंती करतो की आमचे मंडळाचे अध्यक्ष भागात आहे, त्यांना बक्षीस निहाल मोहन सेलोकर. देवी गिरी छलके ठाणे यांनी CBSE मधून लोकपुरम पब्लिक स्कूल मजीवाडा ठाणे इथून 10वी उत्तीर्ण केली आहे. तरी विद्यार्थी आला काय, तरी त्यांच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी त्याच्या बक्षीस स्वीकारावं. जलके साहेब आले आहेत आले ना. देवी गिरी छलके ठाणे. पालक येणारच आहे ना. हो सांगतो मी. याचं कारण असं आहे की त्याला शिकवण्यामध्ये माझ्या बायकोचा योगदान आहे आणि एक मिनिट, आणि रुद्रला शिकवण्यामध्ये त्याच्या पप्पाचा योगदान आहे. ते रुद्रचं मामाने घेतलं ते बरोबर आहे, आणि म्हणून मी ते रश्मीला म्हणत होतो की तू येऊन घेऊन जा. हा, आपल्या साहेबांना विनंती करतो की देवी छलके यांचं बक्षीस द्यावं. उभे जलके साहेब देवी गिरीश छलके मंडळाच्या जुन्या कार्यकर्ता श्रीमती कमलताई शिवकरचा नातू आहे. तो येणार होता, पण काही कारणामुळे आला नसेल असं मला वाटते. त्यांनी अग्रवाल कॉलेज कल्याण पश्चिमेतून 12वी केलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे पदवी म्हणजे डिग्रीचे नावं आलेले आहेत काही. निखिल मोहन शेलोकर, बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. कॉलेजचे नाव तर माझ्याकडे आलेलं नाही. त्याला 73.11% गुण मिळाले आहे. तरी निखिल मोहन शेलोकर यांना विनंती करतो की त्यांनी श्री सेलोकर साहेब हे बक्षीस वितरित करतील अशी त्यांना विनंती. निखिल मोहन सेलोकर तुम्ही आहेत ना. त्याच्यानंतर विलास रेपाडे, डी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. त्याला 72.10 कॉलेजचे नाव मला माहिती नाही, तर आलेलं नाही. तर विद्यार्थी आलेला धन्यवाद. राजविलास रेपाडे हे आलेले आहेत. त्यांना मी वनवे साहेबांना विनंती करतो की त्यांना त्याचं बक्षीस द्यावं. काय करतात ते बोलायला हो ते बोलेल.
आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बोलायचं असेल नंतर हा आम्ही तेच बोलावणार. म्हटलं. त्यांना प्रावीण्य मिळालं त्यांना बोलायला कार्यक्रम होऊ द्या, मी बोलणार. ठीक आहे ठीक. रुजुता विलास रेपाडे, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, भारती विद्यापीठ पुणे इथून ते केलेलं आहे आणि तिला 70.06 मार्क मिळालेला आहे. रुजुता विलास रेपाडे आणि त्यांची आई बक्षीस घेणार आहे. ती वाघा साहेबांना विनंती करतो की अंशुल प्रवीण रेपाडे, विक्रोडी पश्चिम, यांनी बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे विथ मायनर इन डाटा सायन्स, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी नवी मुंबई, आणि सध्या हा फॉरेनला मास्टर डिग्री करतोय. तर मी त्यांच्या अंशुलला आला नाही पण त्यांच्या पाल्यांना विनंती करतो. पालक नाही आले तिथे. आले आहेत का? हां, ठीक आहे. आई वडील दिले सुद्धा जाईल. 2 नावं आलेली आहेत. त्याच्यामध्ये बबन सुखदेव ठावकर, कल्याण पूर्व. नाही ठीक आहे. गोंधळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी बाबांचं बक्षीस द्यावं. एकदम बबांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, फार्माक्युटिकल सायन्स इथं आचार्य पदवी घेतलेली आहे. ते कोणाला पाठवलं होतं? डिटेल पहिले सत्कार करून घ्या. डिटेल सत्कार करून. ठीक आहे. त्यांनी 12वी लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा इथून केलेला आहे. बी फार्मसी, बी फार्म अमरावती विद्यापीठ, एम फार्म बीयूटी विद्यापीठ ओडिशा आणि PhD NMIMS विद्यापीठ मुंबई इथून फार्मास्युटिकल सायन्स. त्याच्यानंतर फार्मॅकॉलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून अनुभव. सध्या भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी बेलापूर नवी मुंबई इथे कार्यरत आहे. PhDचा वर्ष आहे 2017 ते 2024 आणि PhD NMIMS विद्यापीठाची फेलोशिप, एल्सेव्हियर स्प्रिंगर प्रकाशन उच्च प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशित संशोधन आणि पुनरावलोकन लेख. आणि त्यांचे आई वडील सध्या भंडारा इथे स्थायिक आहेत. त्याचे शास्त्र सांगा ना कोण आहे? हा विशेष म्हणजे माझे विसरलो मी. आणि त्यांचे सासरे श्री उत्तमराव मते कल्याण आणि सासूबाई आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा उत्तम मते आहेत. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये PhD केलेलं आहे. तर मला वाटते मी साहेबांना विनंती करतो म्हणजे का त्यांनी थोडक्यात आपली थोडीशी माहिती सांगेल, कारण माझ्या मोबाईलचे कुठे कुठे काय केलं? नमस्कार, मी 1997 पासून टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे. SC पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, खारघर, नवी मुंबई इथे मी सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि उशिरा का होईना मी PhD पदवी संपादन केली, याचा मला अतिशय आनंद होतो. आणि या प्रसंगी आमच्या सर्वांचं शिक्षण, तिन्ही मुलांचं शिक्षण सांभाळणारी माझी पत्नी राजश्री सेलोकर हिचं फार योगदान आहे. मी तिला बोलावं इच्छितो पुढे. हा माझा तिचा सत्कार आहे. हा मोहन शेलोकर साहेबांना आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष त्यांना बक्षीस देतील अशी त्यांना दोघांना द्या. दोघे उभे राहा.
विद्यार्थ्यांनी बक्षीस घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना विनंती करतो कारण त्यांनी आपले 2 शब्द सांगावे जेणेकरून तुमच्यापासून ते घेऊन टाका. नमस्कार सर्वांना. मी राज टेक्नॉलॉजी ठाणेतून केलं. माझं इंजिनिअरिंग संपलं आहे पण त्याच्यात माझं स्पेशलायझेशन सायबर सिक्युरिटीमध्ये आणि सध्या मी HDFC लाईफमध्ये ॲज अ सायबर सिक्युरिटी अनालिस्ट काम करतो. तर मला फक्त थोडे 1-2 टिप्स द्यायचे आहे की जे मी शिकलो आहे तिथे त्या हिशोबाने की तुम्ही जर सोशल मीडिया किंवा काही वापरत असाल तर त्याचे पासवर्ड जे असतात ते कॉन्स्टंटली चेंज करत राहा तुमच्या सेफ्टीसाठी. आणि जरी तुमचा कुठे डेटा ब्रीच झालाय, पासवर्ड ब्रीच झालाय तर ते तुम्ही त्या हिशोबाने सेफ राहा, तर पासवर्ड चेंज करत राहा. अजून एक झालं की जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड कुठे शेअर करता, मी समजा हॉटेलमध्ये देता किंवा कोणी मागितला आधार कार्ड पॅन कार्ड, तर आधार कार्ड आपण मास आधार कार्ड असा येतो. आपला आधार आपली जी सुविधा आहे, वेबसाईट आहे, तिथे जर तुम्हाला आधार कार्ड कोणाला द्यायचं आहे तर तो मास्क करून द्या, जेणे की त्याच्यावर लास्टचे 4 डिजिट दिसणार समोरच्या. म्हणजे हॉटेलमध्ये असंच गरज नसते की त्यांना कुठला आधार नंबर नको असतो, पण जरी तुम्ही दिला तर ते त्याचा चुकीचा वापर. B.Pharm झालं त्यांनी जॉब करायला पाहिजे किंवा काही डिग्री घेतली, BE झाला किंवा डॉक्टर झाला तर त्यांनी आपल्या चालू करायचं, मेडिकल चालू करायचं, काही करायचं. पण ऍक्च्युली खरं सांगायला गेलं ना तर भरपूर सारे स्कोप असतं, आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे इग्नोर, यू ऑलवेज ट्राय टू इग्नोर. का? कारण आपल्याला फक्त एक रस्ता सांगितला जातो, त्या रस्त्यात चालायचं असतं. जस्ट गो बाय द वे, इकडे तिकडे बघायचं नाही. म्हणजे जसा तो एक असतो ना हॉर्सला असं लावले असतं, तो सरळ त्या रोडने जात असतो. पण माझं असं म्हणणं आहे की आता आमचं तर एक झालंय, मी खूप उशिरा PhD केली खरं सांगायला गेलं. आणि PhD करायचं खूप मोठं कारण पण आहे. माझं B.Pharm झालं नंतर मी खूप स्ट्रगल केलं की बाबा B.Pharm नंतर काय ऑप्शन्स आहे का, पण तसं काही जे पाहिजे गायडन्स पाहिजे, गायडन्स काय मला मिळालं नाही. मग काय करायचं, तर मग एक इंडस्ट्री जॉईन करायची. पण नागपूरमध्ये एक इंडस्ट्री नव्हत्या, काही नव्हत्या. 1-2 नावाच्या युनिव्हर्सिटी होत्या, इंडस्ट्रीज होत्या, सॉरी. मला वाटते युनिव्हर्सल फार्मास्युटिकल एक इंडस्ट्री होती, सिम्पल टॅबलेट कॅप्सूल बनवायचे. काही इनोव्हेशन्स नाही, काही नाही, काही नाही. हा इनोव्हेशन वर्ष पण मला नंतर कळला M.Pharm नंतर. पण आज जर तुम्ही बघायला गेलात तर मोस्ट ऑफ द टाइम इनोव्हेशन्सवर खूप जास्त भर दिला जातो. इनोव्हेशन, पेटंट्स, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच गोष्टी, पेटंटचं खूप इम्पॉर्टन्स आहे. आज लहान लहान मुलं पेटंट घेत आहेत, गावातले मुलं पेटंट घेत आहेत. आणि तुम्ही सांगायला गेलं तर मी काल परवाच आमच्या भारतीय विद्यापीठमध्ये एक प्रमुख वक्ते आले होते, अनिल गुडकर म्हणून आहेत ते. मला वाटतं ते ज्येष्ठ पत्रकार आहेत जी न्यूजला, हा उदय निरुडकर, डॉक्टर उदय निरुडकर. त्यांनी खूप छान इतकं म्हणजे असं प्रॅक्टिकल्स अनुभव सांगितले आहेत. मी तुम्हाला एक शेअर करतो फक्त त्याने, कारण बरेच अनुभव ते खूप सारे वेळा वर्षाटायले आहेत. त्यांनी काय सांगितलं की ते बरेचदा खूप सारे देश फिरत असतात. त्यांनी खूपदा सांगितलं की अमेरिकाला गेलो होते तर तिथे मला असं 2 मुलं दिसले गावातले, म्हणजे त्यांना आपण ओळखू शकतो गावातले मुलं कोण आहेत, त्यांच्या बिहेवियरवरून, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून. मग सहज त्याचं वाटलं की बाबा इंडियन आहे, मी त्याला भेटायला जातो. तो केला भेटायला त्यांच्याशी. तर त्याने विचार तुम्ही कुठून आलं, म्हणजे लातूरचं एक कुठं गाव आहे, त्यांनी गावाचं नाव त्याला लक्षात आलं नाहीये. गाव आहे, त्या गावात गेलो मी आणि त्या गावातल्या लोकांशी, म्हणजे मला माहिती होतं की ते गाव कोणतं आहे, त्या कोणत्या तालुक्यातलं आहे, पण ते गाव एक्झॅक्टली त्याला माहिती नव्हतं. तर साहेब बोलले, वगैरे साहेब बोलले तुम्ही कुठून आला, तुम्ही त्या गावातून आलाय, पण इथं कसं का आलं, म्हणजे 6G वर पेटंटसाठी आलो. 6G आपण कोणतं 4G वापरतोय ना, त्यांनी 6G वर पेटंट काढलं. कुठल्या गावातलं आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या एखाद्या गावातला. प्रदीप कडवे नाव लिहून दिले, आता वाटतं सेपरेट घे सर्व. हो सांगितलं आता शेवटी आहे सरकार केला की आपण गेम घेऊ. सांगायचं. आणि आजच्या घडीला म्हणजे आता मी भारतीय विद्यापीठमध्ये असं पार्ट आहे, माझ्याकडे खूप स्टुडंट्स आहेत, त्यांचं इंटरेस्ट असतं की मला यांचं अंडर PhD करायचं. म्हणजे असंही मला अनुभव आलाय की बरेच स्टुडंट फक्त त्या नावापुरतं येतात की त्यांचं वर्क बघायला. मी हे पण सांगतो की माझा जो एरिया ऑफ वर्किंग आहे, म्हणजे एरिया त्याच्यामध्ये वर्क करतोय तो अल्झायमर डिसीज आहे. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जे काही डिसीज असतात, न्यूरोलॉजिकल डिसीज, त्यावर मी वर्क करतो.
आणि मला असे खूप सारे छान फायंडिंग्स मिळाले की आपली जी लाईफस्टाईल आहे ना तीच त्या गोष्टींना सुटू शकते. आणि माझा शेवटचा की हे डाएट बोलतात डाएट म्हणजे आपण म्हणतो की खातो आपण त्यावर तुमचे डिसीज अवलंबून आहे. तुम्हाला कोणता डिसीज होईल तुमच्या डाएटून कळतो. जसं आता आमचे जे फाउंडर आहेत त्यांचं जन्मशताब्दी आम्ही करतो त्यात मी इव्हॅल्युएटर त्यामध्ये टॉपिक होता मला खूप इंटरेस्टिंग वाटला. तो आपल्या मुलात आहे प्रत्येक लोकांना ते माहिती आहे. म्हणजे सांगतो तुम्हाला आपण जे खातो आपल्या आतड्यांमध्ये किंवा आपल्या सिस्टीममध्ये गटमध्ये बॅक्टेरिया असतात जे माहिती आहे. दॅट इज कॉल्ड एज की फ्रेंडली बॅक्टेरिया जे आपण डायजेशन करतो. म्हणजे जर तुमच्या जे तुम्ही खाताय ते जर प्रॉपरली डायजेस्ट झालं तर यू आर डिसीज फ्री. म्हणजे असं म्हटलं जातं स्टार्टिंगला ओके की तुमचं जर पचन होत असेल व्यवस्थित तर यू आर डिसीज फ्री. पण जर ते पचन झालं नाही आणि कॉन्स्टिपेशन झालं कंटिन्युअस कॉन्स्टिपेशन इज अ साइन ऑफ डिसीज. त्याच्यामध्ये एक पेपर होता नेचरमध्ये पब्लिश झालेला पेपर आहे. खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. एका मुलांनी प्रेझेंट करत होता तेव्हा मला कळलं की हे छोट्या गोष्टी आपल्यासाठी कामाला येतात. कॉन्स्टिपेशन इज साइन ऑफ पार्किन्सन. पार्किन्सन डिसीज तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला? पार्किन्सन डिसीज येस. पार्किन्सन मध्ये त्यामध्ये आपल्या शरीरातला डोपामाइनचा लेवल आहे ना आपल्या शरीरात ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात त्यामुळे डोपामाइन नावाचा न्यूरोट्रान्समीटर and that is responsible for all walking activities. मुवमेंट्स असतात आपल्या म्हणजे जसं आता आपल्या भाषेमध्ये बटन किंवा गाडी करतो ओके ह्या आपण किती फास्टली क्विकली करतो. पण पार्किन्सन पेशंटला 1 तास लागला नाही करायचं पार्किन्सन पेशंट ओके. कशामुळे तर काय त्याची जी डोपामाइन लेवल आहे ती कमी होऊन जाते. त्याच्या शरीरातला जो ब्रेन मधला न्यूरॉन आहे तो डिस्टर्ब होतो स्लो होतं आणि सुद्धा डेंजरस कारण त्याला एक केअरटेकर गरज पडते. ज्या डिसीजला केअरटेकर गरज पडते ही विल बिकम डिपेंडेंट. आणि आजच्या डेजमध्ये पुढे डिपेंडेंट व्हायला तयार नाही. सर्वांनी इंडिपेंडेंट व्हायचं. तर डोपामाइन लेवल कमी झाला तर तो डिसीज प्रोग्रेसिव्ह आहे. तर त्या पेपरमध्ये काय होतं की कॉन्स्टिपेशन जर होत असेल त्या एजमध्ये तर इट्स अ साइन ऑफ पार्किन्सन डिसीज. आता ते खूप मोठं त्याच्या मागचं थेरी आहे. आय कॅनॉट एक्सप्लेन ॲट दिस मोमेंट. पण त्यामध्ये फक्त एवढंच सांगितलं आहे की तुमच्या जर शरीराचं पचन व्यवस्थित नसेल तर डिसीज व्हायला 100% चान्सेस आहे. मग त्यांनी काय सांगायचं तर तुमचा जो फ्लोरा वाढवायला पाहिजे म्हणतात. आपले जे बॅक्टेरिया असतात ना आपल्या पोटातले ते वाढवायला पाहिजे. तर कसं वाढवणार? कर्ड पण आहे आपल्याला माहिती त्याला प्रोबायोटिक म्हणतात. कर्ड असतात त्याच्यामध्ये ते काय करतात ते तुमच्या गटची बॅक्टेरिया वाढवतात गुड फॉर दी हेल्थ. आता खूप जास्त ते जाहिरात करतात पण त्यापेक्षा बेस्ट आहे की आपण घरी बनवून खाल्लं तुमची जर बचत संस्था जर चांगली वाढली तर नो वन कोणता डिसीज होणार नाही. आणि टॉकिंग अबाउट सिरियस सेंट्रल डिसीज नुसतं डिग्री घेण्याचं कळत नाही. आमच्या पॅनलमध्ये जे लोक असतात ते खूप फॉरेनचे आलेले असतात. माझी जी थेसिस आहे ती युएसच्या एका रिसर्चरनी चेक केली. म्हणजे मला नंतर कळलं जेव्हा माझा वायवा होता त्यावेळेस असे 3 ते 4 असे जे रेफरीज होते ते सर्व बाहेरून आले होते. एक कॅनडाचा एक युएसएचा एक साऊथ आफ्रिकेचा. म्हणजे त्या लोकांनी ते चेक करूनच ते मला डिग्री दिली. त्यामुळे 7 वर्ष लागले. एक पब्लिकेशन करायला खूप डेंजर होतं कारण एक माणूस ज्याचं नाव बबन टवकर आहे ते कोणी ओळखत नव्हतं. आणि त्याचं का पब्लिश करायचं पेपर काय त्याच्यामध्ये तर त्याने जेव्हा ते चेक केलं तेव्हा त्याला कळलं की काहीतरी समथिंग आउटस्टँडिंग आहे. सो देन लेट्स पब्लिश. आणि ते एक वर्षानंतर एकेकाला एक विद्यार्थी आलेला आहे 12वी दीप ललित ईश्वरकर. दीप ललित ईश्वरकर पुढे येऊन आपलं बक्षीस घेऊन ते दोन नाव हां डबल आहे ना एका जागी डबल हां सुधा ताईंकडून रेखा ताईंच्याकडे तर पुढे दीप ललित हो बस आपल्याच मंडळाची मी मतेताईंना विनंती करतो आमच्या मंडळाच्या उपाध्यक्षा मतेताईंना विनंती करतो त्यांना दीपला बक्षीस
हा आपल्या कमलताई ईश्वरकर यांचा नातू आहे. इकडे बघ. आणि ज्यांना या ठिकाणी बक्षिसं नाही मिळाली त्यांनी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढच्या कार्यक्रमापर्यंत काहीतरी कर्तृत्व काहीतरी कार्य असे करूया की जो आपल्या घरी एक कुठेतरी असेल. परंतु पुणे मंडळाच्या वतीने या ठिकाणी एवढे तरुण आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता ही आपली मंडळी आली आहेत. खरं तर त्यांना पाहुणे म्हणणं पण बरोबर नाही, कारण की आपल्या घरचीच आहे. परंतु आपल्या यथार्थ सन्मान करणे आपल्या भारतीय संस्कृतीची ही देण आहे. त्याकरिता मुंबई मंडळाचे माननीय श्री प्रदीपजी पडवी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि त्यांचं स्वागत आपण बोलणे साहेबांच्या हस्ते करतो. व्याही भेट असतं. श्री व्याही भेट असतं. साहेब यांचं स्वागत, यांचा सत्कार माननीय श्री बोलणे साहेब करत आहेत आणि ते नात्याने व्याहीच आहेत म्हणून एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. इकडे बघा, इकडे बघा. हां, अच्छा. अभी निकाला. ठीक आहे. आपल्या मंडळाच्या वतीने करतो. संजय निंबाते साहेबांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं. त्यांचं स्वागत आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री अशोकराजू आगळे साहेब करतील, त्यांना विनंती करतो. इकडे इकडे बागेत. ठीक आहे. साहेब यांचं स्वागत माननीय श्री आपल्या मंडळाचे सचिव माननीय श्री प्रकाशजी खरागो करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. हो, सांगेल. मंडळाच्या वतीने आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता मंडळी कोरोना काळात ठीक आहे. यांचे सुद्धा या ठिकाणी आपण मंडळाच्या वतीने स्वागत करू. सुरेंद्रजी दाभाडे साहेब यांचं स्वागत श्री देवरावजी मध्ये साहेब करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आपल्या घराच्या बाजूला जरी कार्यक्रम असला तरी आपण कंटाळा करत असतो, परंतु एवढ्या धरून आपल्या कार्यक्रमामध्ये पाहुणे मंडळी आलेली आहेत. ही आपुलकी आहे, हे प्रेम आहे, ही सद्भावना आहे. आणि ही मंडळाच्या वतीनेच एका मंडळाकडून दुसऱ्या मंडळाकडे हे ज्ञान पोहोचत आहे, हे सत्कार पोहोचत आहे. समाज भारतीचे प्रमुख आणि श्री देवरावजी मते साहेब या ठिकाणी स्वागत करत आहेत, सत्कार करत आहेत. तसेच रेखाताई डबाले यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्वागत स्वीकारायचं आहे. आपल्या मंडळाच्या कार्याध्यक्ष श्री सौ मध्ये आपण विनंती करतो की त्यांनी रेखाताईंचं स्वागत करायचं. पुढच्या वर्षी पुणे मंडळाच्या कार्यक्रमात सुद्धा आहेत की कारण की तुम्ही पुणे मंडळाचं एक महिला कार्यकारिणी म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात. त्यांनी 2 शब्द या ठिकाणी आमच्या मंडळाच्या महिलांना तसेच पुरुषांना सुद्धा आपल्याला सांगायचे. आचरण करू.
नमस्कार. आम्ही आत्ताच पुण्यावरून आलेलो आहोत. नेहमी साहेब आमच्या कार्यक्रमामध्ये नाही तर साध्या मीटिंग असल्या तरी सुद्धा नेहमी हजेरी लावत असतात आणि जोडीने कार्यक्रमाला येत असतात. पुन्हा मुंबईकरांना घेऊन येत असतात. तेव्हा आम्हाला खंत वाटली की आपण पुणेकर मात्र कुठे जात नाही. आता न बोलवता आम्ही या ठिकाणी उपस्थित अचानक सगळ्यांचं ठरलं आणि सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेत. पुणे मंडळी आता या ठिकाणी सुद्धा काम करणाऱ्यांनाच चुका होत असतात. त्यांना खूप दक्ष राहावं लागतं, इतरांची बोलणी खावी लागतात किंवा खूप काही उलगडा होत असतो. पण कासवाच्या गतीनं कार्य हे करतच राहायचं आहे. जो करतो तोच चुकतो. त्यामुळे आपण कोणाच्या म्हणण्यामुळे आम्ही कोणाकडे बघतो तर मते साहेबांकडे बघतो. कित्येक वर्षापासून ते कार्यामध्ये आहेत. त्यांना नाही का कोणी काही बोलले असतील, परंतु ते अजूनही कार्यरत आहेत. तर ही त्यांची कासवाची गती आम्हाला प्रेरणादायी ठरते. आणि पुण्यामध्ये खूप मोठा गट आहे. तर तो गट उभा करण्याचं, संघटना उभं करण्याचं काम देवरामजी मते साहेब, केंद्रले साहेब, आमचे निंबार्ते काका असे खूप जण प्रेरणादायी आहेत. तर त्यांनीच आमच्या पुण्यामध्ये बीजाचं रोपण केलेलं आहे आणि अजूनही ते या वयातही आमची रेल्वे नेत्यांनी कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित येतात आणि म्हणून आमचं पुणेकर कार्य हे जिवंत आहे. त्यात पुणेकरांचाच हात नाही तर इथून वेळात वेळ काढून येणाऱ्यांमुळे ते कार्य जिवंत आहे. आणि खूप कसोशीने शेलोकर साहेब, बंडे साहेब, आमचे अस्वले काका साहेब हे सगळे आपापल्या परी, ज्याला कोणाला काय येत नाही असं नाही, ज्याला जे येतं ते मनापासून करतात आणि वधूवरांच्या कार्यक्रमासाठी अगदी महिनाभर झटतात. घरदार सोडून रात्रभर त्या प्रेसवर असतात, तिकडे असतात, त्याच्याशी मिटिंग घेत असतात आणि मोठे जबाबदारीने कार्य करतात. आता 19 जानेवारीला आमच्याकडे महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि वनभोजन कार्यक्रम, छोटीशी ट्रीप असं सगळ्या मुलांना वगैरे कुटुंबाला ठेवलेली आहे. तर त्या कार्यक्रमाला आवर्जून इथल्या महिलांनी यावं अशी त्यांना विनंती करते. आणि हेही कार्य, आपलं कार्य हे छोटं किंवा मोठं नसतेच, त्या त्या शहराप्रमाणे, कारण ही खूप मोठी शोकांतिका आहे. आजच्या या 12 तास किंवा खूप पूर्ण वेळ काम करणाऱ्या तरुणांना एकत्र आणणं ही सोपी गोष्ट नाही आहे. एक जण येतो तर दुसरा तोपर्यंत निघून जातो, तिसरा येतो तर पहिले 2 निघून जातात. मग असं गोळा करायला आपल्याला फार त्रास होतो आणि किती आहे त्याला महत्व नाही. जात्याच्या घेरामध्ये दळण संपलं तरी काही दाणे तसेच राहतात असं संत नामदेव सांगतात आपल्याला. त्यांचा हा वसा ठेवून आपण या कार्यात सातत्याने फुलाची पाकळी, ज्याला अर्थसहाय्य जमते त्यांनी अर्थसहाय्य करावं, ज्याला वेळ देता येते त्यांनी वेळ द्यावं, ज्यांना काहीच करता येत नाही त्यांना येऊन बसून तरी राहता येतं. कुणाचाच काहीच वाया जात नाही. प्रत्येकाला आपला क्षण या समाजाच्या कार्यासाठी उपयोगी नक्कीच आणता येतो. काही आलंच पाहिजे असं काही नाही. संघटनेमध्ये राहणं आणि एकी जोपासणं आणि आपल्या समाजाची गर्दी राखणं हे सुद्धा आपलं खूप मोठं कौशल्य आहे. त्यामुळे छोटं मोठं काम कोणतंच नसते. आम्ही मते साहेबांची खूप मोठी प्रेरणा घेतो. या ठिकाणी मान्यवर आहेत, त्यांची प्रेरणा घेतो आणि हे कार्य तसंच सुरू ठेवतो. अशाच कार्यक्रमासाठी पुन्हा पुन्हा आपल्या हा समाज छोटा असो किंवा मोठा असो किंवा कार्यक्रम छोटा मोठा असो तो दीर्घकाळ राहणारच आहे. इतके वर्ष झाले, संपला का नाही, कधीच संपणार नाही. काही गोष्टी अशा निसर्गानेच निर्माण केल्या की त्यांचा संपच नाही आहे. त्यासाठी आपण कार्यरत असलो पाहिजे आणि आपल्या महिलांनी आपल्या घरच्यांबरोबर गेलं तर आणखी या कुटुंबाला जास्त सुगंध येईल असं मी सांगते. जास्त म्हणजे कमी वेळामध्ये बोलण्याची संधी दिली आणि माझं खूप मोठ्या मनाने स्वागत केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद काकू. जसं पुणेकरांना आपण म्हणतो शब्द समृद्धी असं त्यांना दिलेलं आहे, कारण की ज्ञानेश्वर महाराजांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे आणि आम्ही सुद्धा त्या ज्ञानेश्वरांचेच पाईक आहोत आणि आपण सर्व सुद्धा त्या संतांचे पाईक आहोत, त्यांच्या विचारांचे पाईक आहोत आणि ते पुणेकरांच्या प्रत्येक शब्दांमध्ये आपल्याला जाणून घेते. हेच शब्द आणि हेच कार्यवृत्ती आपल्या मुंबईकरांच्या मंडळात सुद्धा कर्तृत्वात सुद्धा यावी अशी मी सदिच्छा प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा म्हणजे आपले मनोगत व्यक्त करायचे. जर यदा कदाचित या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मंडळींपैकी जर कुणाला आपल्या या कार्याबद्दलची, समाजाच्या कार्याबद्दलची, कारण की आपण वर्षातून एकदा भेटत आहोत
आणि कुठेतरी मनामध्ये काही गोष्टी असतात की जे आपण समाजापर्यंत पोहोचवायचं आहे. तर थोडक्यामध्ये आपला परिचय द्यायचा आहे आणि थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. चालेल? जेवढ्या लवकर तुम्ही मनोगत व्यक्त करणार तेवढ्या लवकर आपल्याला जेवणाची व्यवस्था मागे करता येईल. जेवढं तुम्ही वेळ लावणार तेवढं आपल्याला विलंब होईल. तत्पूर्वी मी परिचय पहिले परिचय इथून सुरू. परिचयाकरिता मी विनंती करतोय. जागेवर इथून तुझ्यापासून सुरुवात. बरं, पत्रकारांना असं म्हणणं आहे की माझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. तर नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. आज जेवण नाही घरी, आज इकडेच आहे. जरा आवाज जरा जोरदार होता. रामकृष्ण हरी. तर मी प्रणय रमेशराव गोमाशे. जन्म माझं आमच्या वडिलांचं मूळ गाव भंडारा जिल्हा कणेरी आणि माझा जन्मगाव चंद्रपूर. शिक्षण माझं मास्टर्स पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात झालेलं आहे. त्याच्यानंतर देवरावची मते या नावाचे व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आले आणि आजपर्यंत हे मी थोडं घडत गेलो. 2012 साली पावणे पडवी समाज मंडळ चंद्रपूर असा एक मेळावा होता, ज्या ठिकाणी मते साहेबांचं नावच मी चुकीचं घेतलं आणि मते साहेबांनी म्हटलं की तू मुंबईला ये. मी म्हटलं मुंबईला आहे, परंतु त्यांनी पॉझिटिव्हली मला सांगितलं की जर एखादी गोष्ट असेल तुम्हाला जर घडवायची असेल तर एक तुम्हाला आपल्या गावाकडच्या व्यक्तींचं एक असं असतं की अंकुरित झालेलं जे बियाणं आहे, ते बीज आहे, त्याला प्रॉपर खतपाणी जर मिळालं ना तर प्रत्येकच व्यक्ती बाहेर जाऊन काहीतरी करण्याची जी कार्यक्षमता त्याची अजून वेगळीच होत असते. परंतु तशी मंडळी तुम्हाला लाभली असते. असे देवरावी मध्ये 2012 मला त्या ठिकाणी भेटले आणि 2016 पासून आजपर्यंत मी मुंबईमध्ये माझं छोटंसं एक काम करतो. आज सायंकाळी 6 वाजता दादर फेस्टिवल म्हणून आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल येथे नियर अबाउट 35 ते 40 हजार पब्लिक मध्ये हा कार्यक्रम असणार आहे आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राजसाहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि यदा कदाचित जर आपण मुंबईकर असणार, दादरकर असणार तर नक्कीच त्या कार्यक्रमाला या. आपल्या मंडळासाठी आजच्या कार्यक्रमाची मी फ्री एंट्री माझ्याकडून राहील, मी अशी आश्वासन करतो. धन्यवाद. यानंतर मंडळापासून सुरुवात करू आपण एक परिचय आणि त्याच्यानंतर ज्यांना परिचय द्यायचा आहे सर्वांनाच परिचय द्यायचा एकदम थोडक्यामध्ये, त्यांनी पुढे यायचं. आणि श्री प्रकाशराव करावे. मी प्रकाश बद्दल बोलावे, मोरगाव शिरोली सध्या कल्याण मागचं नियोजन बघतो आणि नंतर मग साहेबांचं भाषण पहिलेच घेऊन घ्यायचं. हो नंतर चालले जातील. हो पहिले मी देवराव मध्ये मूळतः राशेगाव, माझं गाव राशेगाव डिस्ट्रिक्टमध्ये. तिथे पोस्टामध्ये मी 39 वर्ष सर्व्हिस केली आणि पोस्टामध्ये जो वेळ मिळायचा तो मी जवळजवळ समाजाला दिलेला आहे. त्याच्यामुळेच मला एक सवय झाली समाजकार्य करायची आणि सर्वांचं जे काही आजपर्यंत प्रेम मिळालं किंवा जे सहकार्य मिळालं त्यामुळे मी चांगलं काम करू शकलो. आणि सुरुवातीला मी वास्तू आहे वरतीच राहायचं. नंतर गोंधळे साहेबांनी मला तिकडे घेऊन गेले, कारण इथून सोडा आणि माझ्याकडे आम्ही गोंधळे साहेबांनी नोकराव येथे राहतोय आणि माझा मुलगा बेंगलोरला आहे आणि आम्ही दोघे पती तर पत्नी पण रिटायर झालेली आहे, मी रिटायर आहे आणि मुलगा आणि इथून तिकडे सर्व्हिस करतात. थोडासा परिचय आहे. परिचयचा एक मेन कोणी फोन आलं याकरता परिचयाचा एक सूचना आलेली आहे आणि मला खिदारे साहेबांनी चांगली सूचना केली. प्रत्येकाने परिचय दिला पाहिजे, कारण कोण येऊन गेले माहीत नाही पडत. तर आजच्या थोडं सुधारणा केली. आजच्या 10 ते 15 मिनिट लागतील तर आपण सर्वांचा परिचय एकमेकाला होऊन जाईल. तर मला वाटते माझा परिचय समजलेला आहे. खिदारे साहेबांनी निगेटिव्ह ठेवायचं नाही असं माझे विचार होते आणि मी आतापर्यंत अशी उन्नती केली ती करून मी अमेरिकेला पण माझ्या मुलाकडे जाऊन आहे. 3 महिने अमेरिकेतले स्वप्नात पण आपण बघू शकत नव्हतो ते असे माझं पूर्ण झालेल्या इच्छा. आणि अमेरिकेतले कॅलिफोर्निया, न्यूजर्सी असे सिटी वगैरे सगळे बघितलेले आहे. 3 महिने राहिलेलो आहे. आत्ताच आम्ही परत आलो. ही माझी उन्नती झालेली आहे. अशी सगळ्यांची व्हावी, सगळ्यांनी करावी असं माझी इच्छा आहे. समाजाची व्हावी एवढं बोलून माझं सगळ्यांसोबत करूया परिचय. हां सांगा.
मी रवींद्र मते, मुळगाव, या वहिनी मेरी, भंडारा आणि नागपूरचा राहणारा. स्टेट बँकेमध्ये माझी नोकरी बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झाली आणि बुलढाणा जिल्ह्यातून प्रवास करत करत 2010 साली ट्रान्सफर घेत मुंबईमध्ये आलो. 2022 एप्रिलमध्ये रिटायरमेंट झालं. मी असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर. समाजाच्या कार्यामध्ये जसा वेळ मिळाला त्यानुसार वेळ देतो आहे आणि मला देवरावमध्ये एक कौतुक हेच करावं असं वाटतं की त्यांनी जे टेक्नॉलॉजीमध्ये स्वतःला जी स्वतःची एक लेव्हल घेतलेली आहे की त्यांनी जे केलेले आपले व्हिडिओ ते एका क्लिकवरती सगळे उपलब्ध असतात. त्यानंतर रामकृष्ण ठवकर यांचं जे योगाचं जे क्लासचा जो त्यांनी धुरा 3 वर्ष 3.5 वर्ष सांभाळले, तर ते जे आहे तर थोडं त्यांच्याकडनं काही शिकावं अशी माझी इच्छा आहे. ही माझी पत्नी सुषमा, गोपाळचे जुमडे यांची मुलगी, मुळगाव यांचं चिकना. आम्हाला एक मुलगा एक मुलगी, दोघांचे लग्न झालेलं आहे. धन्यवाद. सध्या आम्ही ठाण्याला राहतो आहे मुलासोबत. झलके वहिनी पुढे पुढे. मी गिरीश मुरलीधर झलके. आम्ही मूळचे कनेरी दगडी, भंडारा जिल्हा. नंतर वडिलांची जे नोकरी आपली सिलाई इथे होती, पोस्टामध्ये होते आणि पोस्टातनं रिटायर झाले. आताच गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. आणि परत मी गेले 30 वर्षापासून ठाणे अग्निशमन दल, महापालिका अग्निशमन दल येथे आता मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरती कार्यरत आहे. गेल्या 30 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासूनही या म्हणजे समाजाशी माझा संबंध जोडलेला आहे. कारण फार पूर्वी मला वाटते समाज भारतीच्या ऐवजी एक दुसऱ्या नावाने पुस्तक घ्यायची, समाज संदेश वगैरे काहीतरी. तर त्याचे आम्ही काही रायपूरचे काही 2-4 मेंबर होतो. तेव्हापासून मी हे आहे. आणि सेवानिवृत्त झालेले आज जे कर्मचारी अनुपस्थित आहे आपले मारुती शेटुले, त्यांनी मला इथे पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं होतं की तू इथे ये म्हणून. म्हणजे अनुपस्थित आहे. दुसरं ही माझी पत्नी. तर तुम्ही तुमच्या मनात काही प्रश्न आला असेल आकार उकार बघून की बाबा तुमचं कसं जोडलं, तर काही नाही, आमचं आई वडिलांनी जोडवलेलं आहे. तुमचा परिचय ठीक आहे. मी मूळचे कणांची बाबुराव पांते यांची मुलगी. मी रश्मी पांते, मला एक भाऊ आहे भंडारा, तो ऑर्डन्स फॅक्टरीला आहे. एक छोटा आहे नागपूरला. आता आम्ही सगळे स्थायिक नागपूरला झालेलो आहोत, कारण कोणीच राहत नाही. आणि माझ्या म्हणजे आईचं जे माहेर आहे ते ठोकर आहे. माझा एवढंच परिचय. हा, सर्वांना विनंती आहे की उपस्थित पत्रकार सर्वांनी नाव लिहून मोबाईल आणि सही करायची. सही नाही केली तरी चालेल, पण मोबाईल महत्वाचा आहे कारण देवाणघेवाण करण्यासाठी मंडळाला सुरू होतं. अजून कोणाला वाघे साहेब. मी डॉक्टर मोहन सेलोकर. आताच मागाशी सांगितलं, मी 1997 पासून या 52 समाज विमुक्ती मंडळाशी परिचयात आहे. आणि मी परीक्षा विभाग नियंत्रक तसेच ह्युमॅनिटेरियन बेसिक सायन्स डिपार्टमेंटला हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. मला समाजासाठी जे आपल्या इंजिनिअरिंग ॲडमिशन होतात त्याबद्दल कुणाला काहीही माहिती हवी असेल ते मी पूर्णपणे द्यायला तयार आहे. आणि मी दरवर्षी DT अपॉइंटेड स्क्रुटिनी ऑफिसर म्हणून काम करतो. आणि त्याचप्रमाणे माझी पत्नी ही देखील 10वी 12वी क्लासेस घेते
आणि कुणालाही कुठल्याही शंका असतील न्यायसाहेबमध्ये विनाशुल्क ते आम्ही त्याचं समाधान करून घेऊ याची मी कळत देतो. एक झूम मिटिंग गुगल मीट ऑर्गनाईज करून रविवारी किंवा जसं जमेल तसं एक रोज दर रविवारी 1 तास 4 ते 5 कुणी त्यात जॉईन करून काही शंका असतील आम्ही दोघे मिळून शंका दूर करू. धन्यवाद. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा माझा बी फाजल मधून झालेला आणि नुकताच तो कॅम्पस प्लेसमेंट मधून ऍक्सेंचर मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतोय. छोटा 11वीला आहे. धन्यवाद. हरिओम. समाजाला आपली गरज आहे म्हणून मी समाजाचा परिचय करून देण्यासाठी इथे आलेला आहे. आपण बेळावत आलोय तर ह्या समाजासाठी, आणि हा समाज कधी तुमची वाट बघत असतो. तुमच्या कार्यासाठी नेहमी तो त्याची तयारी असतात आणि त्याची हे सगळे बसलेले आहेत यांच्या मार्फत समाज तुमचा सत्कार करत असतो. हा समाज कधीच विसरत नसतो. दादासाहेब तिचकोले त्यांनी जितकं काम केलेलं आहे त्या दादासाहेब तिचकोलेचं नाव कधी पण आपण विसरू शकत नाही, कारण की हे स्टेजवर जमलेले आहेत. ह्यांच्यामुळे हे सगळे होऊ शकतात. मला हे सांगायचं आहे, प्रत्येकाला स्वास्थ्याची गरज आहे. आज तुमच्याकडे पैसा काही असेल, स्वास्थ्य नसेल तर काही तुम्हाला अडचण नाही आहे. आणि स्वास्थ्य हे सहज उपलब्ध होऊ शकते, सहज उपलब्ध होऊ शकते. म्हणून दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा दादासाहेब तिचकोले योग वर्ग सुरू केला आणि 5 वर्षे झालेले आहेत आणि ह्या समाजाच्या लोकांसाठी केलेलं आहे. आणि दुर्भाग्य असं आहे की समाजाचे एकही व्यक्ती जुळत नाही. आम्हाला अतिशय वाईट वाटतं. या वर्गाचा उद्देश एकच आहे की आपल्या शरीरातला जो डॉक्टर आहे त्याचा आम्ही परिचय करून देतो. संध्याकाळी तुम्हाला ताप यायचा असेल तर तुम्हाला सकाळी तुमचं शरीर सांगतं की ह्या घटना होणार आहे. तसं डायबिटीज आणि हार्ट अटॅक आम्हाला एक मुलगी पिंपरी चिंचवडला असते, पुढची मुलं आहे आणि मुलगा बेंगलोरला गोळ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करतोय. ठीक. हो हो हो. हो ठीक आहे, बघून घेऊ. सर्वांनी परिचय माझं नाव अण्णा शिवराम दांडे. माझं गाव भद्रोड, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मला सध्या मी इथे सानपाड्याला राहतो. 2000 आता 2 मुली आहेत त्यांचे लग्न झालेले. एक मुलगी आहे लग्न आणि एक मुली सिंगापूरला असून दुसरी मुली इकडे अंधेरीमध्ये इंडिपेंडन्स मध्ये काम करते. बाकी मी या समाजाला म्हणजे दादासाहेब तिचकोले असताना सुरुवातीला जेव्हा ही मीटिंग झाली तेव्हापासून आम्ही सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यावेळेस आपण ते म्हटलं की 1 महिन्याचा पगार वगैरे, त्यावेळेस आमचा पगार एकदम कमी होता आणि त्यावेळेस आमचं पूर्ण पगारच जवळजवळ 2-2.5 हजार रुपयापेक्षा जास्त होता. त्यावेळेस सगळ्या लोकांनी 1-1 महिन्याचा पगार या मीटिंगसाठी केला. तर ते एक त्याची आठवण म्हणून हे सगळं आहे उल्लेख केला म्हणून त्याचं. आता हे सगळे लोक नवीन आपले आहेत, ज्या ट्रॅक्टरमध्ये काम सगळं सुरू आहे. नवीन लोकांनी आपण जे उल्लेख केला, नवीन लोकांनी याच्यामध्ये आल्यामध्ये नवीन आयडियाज आणि नवीन सगळ्या त्यांचे विचार याच्यामध्ये आपल्याला सहभागी होतो. तर हे चांगली गोष्ट आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.
माझे नाव उमाकांत नानाजी शेटोले. माझा जन्म आहे नागपूर अंबाझरी इंदिरानगर. आमचा परिवार आहे मारेगाव सडक लागणे शेटोले परिवार. त्याच्यानंतर मी इकडे सहकार खात्यामध्ये जॉईन झालो ठाणेला आणि माझा इथला मुंबईचा प्रवास सुरू झाला. मी आता सध्या राहतो बदलापूरला. फॅमिली वगैरे बदलापूरला आहे. मुलगा आहे, मुलगी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही समाज उन्नती मंडळाशी माझा संबंध आला आणि मग मी इकडे जॉईन झालो. त्याच्यानंतर सहकार खात्यातून मी 2023ला निवृत्त झालो आणि आता सध्या बदलापूरला किंवा मानेगावला शेटोले परिवार तिकडे राहणं माझं फॅमिलीला आपलं सुरू आहे. माझं नाव विलास रामकृष्ण मंडळाच्या कोषाध्यक्ष आहे. 1994 पासून मी मंडळाशी कनेक्टेड आहे. मी रेल्वेमध्ये सर्व्हिसमध्ये माझं मुलगाव गडेगाव नागपूर आणि इथे रेल्वेमध्ये मी चीफ ऑफिस सुपरिटेंडेंट आहे. आणि मी याच बिल्डिंगमध्ये बरेच वर्ष काढली. हळदी कुंकाच्यावर राहिलेला पुरस्कार घेऊ आपण. राहिलेला परिचय हळदी कुंकाच्या वेळेस घेऊ. आता बंद करा कारण भूक लागेल. थांबून इथं कामाला सुरुवात केली मी सध्या उपअभियंता डेप्युटी इंजिनियर MIDC उद्योग विभाग अलिबाग इथे कार्यरत आहे आणि मी सध्या ठाण्याला राहतो. मला तो एक मुलगा आहे राज रेपाडे, तो आलेला आहे. मग त्यांनी त्याचा परिचय दिलेलाच आहे. आणि मुलगी BDS झालेली आहे. ती आता हेल्थकेअर मध्ये MBA करत आहे. तिचं ते आज शेड्यूल असल्यामुळे ती आज येऊ शकली नाही. ती पण येणारच होती. यावेळेस स्पेशली सांगितलं होतं की मुलांना घेऊन यायचं आहे. आम्ही येणारच होतो पण मुलीच्या काही प्रॉब्लेममुळे ती आली नाही. मुलगा आलेला आहे. आणि मी माधुरी विलास रेपाडे. माहेरचं नाव आहे सीमा कांतोडे आणि ईश्वर देशमुख आजोबा आहे माझे. आणि दादाराव टिचकुले हे माझ्या सख्या मावशीचे मिस्टर आहेत. आणि दांडे साहेब दांडे माझे आते भाऊ आहेत. नमस्कार, मी सुखदेव नामदेवराव साळवे. माझी बायको सौ छाया सुखदेव साळवे. मी मूळचा यवतमाळ जिल्ह्यातला, मुक्काम पोस्ट भामराजा, तालुका जिल्हा यवतमाळ. एकदम छोटस गाव आहे ते. आणि या ठिकाणी मी मुंबईला शिक्षणामुळे इकडे आलो. आणि शिक्षणाच्या वेळेसच आमच्या गावामध्ये एक भावनिक कुणबी परिचय मेळावा झाला. त्याचीच एक संकल्पना होती माझ्या मनातली की या ठिकाणी पण आपल्या समाजाचं मंडळ आहे की काय. तर त्यामधूनच एकाने सुचवले की पनवेलला एक वाघाय साहेब राहतात. नंतर त्यांच्यासोबत माझा परिचय झाला आणि त्यावेळेपासून या ठिकाणी समाजाशी मी जुळलेला होतो. मी ओमानला होतो, कतारमध्ये होतो आणि लेटेस्ट मी मालदीवला होतो. तर माझं वेळलं की मालदीवचा माझा जॉब कोरोनामध्ये गेला आणि माझा मुलगा, मी आणि माझी बायको आम्ही तिघेही या ठिकाणी नेहमी येत राहतो. या ठिकाणी वर्षातून एकदा का होईना येतो आणि वर्षातून परत रिचार्ज होऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला जातो. छाया सुखदेव साळवे. आम्ही रसायनी या भागात मोबाळा म्हणून गाव आहे तिथे राहतो. पनवेलच्या पुढे आहे. हॅलो, माझं नाव सुधांशु सुखदेव साळवे. मी राहायला मोपाडा. माझं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये मी फायनल इयरला शिकत आहे. MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी कामोठे इथे. धन्यवाद.
आजच्या मेळाव्यासाठी श्री ज्ञानीराम सखाराम मतकरी यांनी मंडळाला 10,000 रुपये देणगी दिली आहे. कार्यकारिणीचा मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपला समाजाचा 42वा वर्धापन दिन आहे त्याच्या पण खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर दिलीप निंबारते, मी होमिओपॅथ आणि योगा थेरपी करायचो. आम्ही 96ला मुंबईला आलो. 96 मग काहीतरी मध्ये ते गोंधळ साहेब आम्हाला काही माहीत होतं समाजाचं, पण संबंध नव्हते. मग ते मध्ये एकदा गोंधळ साहेब गाव हॉस्पिटलला आले होते. मग त्यांनी बघितलं निंबार त्यांच्या मिसेस इथं गाव हॉस्पिटल होते आरे CSTला. मग त्यांनी मग मिसेसला बोलावून मला बोलावून ते ओळख झाली. मग नंतर कल्याणशी कॉम्युनिकेट झालं. मग तेव्हापासून आम्ही मग समाजाशी संबंधित आहोत. मी डॉक्टर भावना दिलीप निंबारते. 1996 मध्ये मला फर्स्ट पोस्टिंग मिळाली कामायन ऑर्गन्स हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मी आरोग्य या जॉबवर होते. त्याच्यानंतर बऱ्याचदा माझी वरळीला कुर्ल्याला अशी ट्रान्सफर होत गेली. आता मी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये शैनवा PSCला वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे. 26 वर्ष झाले आहेत आम्हाला मुंबईमध्ये येऊन आणि आम्ही इथे स्थायिक झालेलो आहे. आज माझे मुलगा आणि सून पण आलेले आहेत, ते परिचय करून द्यायचे. नमस्कार, मी कुणाल निंबारते. आम्ही जसे मम्मी पप्पा आणि मुंबईला आम्ही तेव्हापासून मुंबईलाच राहत आहोत. लहानपणाचे मोठे मुंबईला झालो आम्ही आणि तेव्हापासूनच आम्ही माऊली कुणबी समाजाशी असोसिएटेड आहोत. आणि कल्याणला आम्ही 2021ला शिफ्ट झालो. पहिले आम्ही बदलापूरला राहत होतो आणि मी बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर्स इंजिनिअरिंग केलं आहे मी. आणि मी आता सध्या सेंट गोबेलमध्ये आहे. मला सर्व्हिसला 8 वर्ष, टोटल 8 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. नमस्कार, मी प्रगती कुणाल निंबारते. मी ऍक्च्युली निंबारते फॅमिलीमध्ये येऊन 2 वर्ष झाले. मी सध्या स्टुडंट प्लस होम पण परीक्षा पाचवीच होती. हॅलो, माझं नाव आदित्य निंबारते आहे आणि मी आता करंटली ॲक्सेंचरमध्ये आहे. मला सर्व्हिसमध्ये 3 वर्ष झाले आहे आणि मी आता ॲज अन HR लर्निंग अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. मध्ये आपले ठोकर साहेब बोलले, बऱ्याच गोष्टी बोलले. अजून त्यांना बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या होत्या, ते बोलू शकले नाही. ठोकर साहेब, तिजारी साहेब फार सुंदर त्यांनी कल्पना दिली आहे. समाजाच्या कोऑर्डिनेशन कसं करायचं, डेव्हलप कसं करायचं, फार सुंदर बोलले. तिजारी साहेब फार सुंदर बोलले ते. तो आपल्याला एक धागा पाहून आपल्याला काही करता येतं, असं करावं लागेल थोडंसं. त्यांनी म्हणजे डाऊन टू अर्थ म्हणजे आणि ते संघाशी निगडीत आहेत, तर त्याच्यामुळे तो फार त्याचा मायक्रो स्टडी आहे त्याचा. तो समाज कसं वाढवायचा तसं त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागेल. ठीक आहे, थँक्यू एव्हरीबडी. हॅपी न्यू इयर अगेन. नमस्कार, मी अरविंद रामदास जिंगते. माझे मूळ गाव सुलतानपूर, अमरावतीमध्ये. मी इथे उल्हासनगरला राहतो. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. मुलीचे लग्न झाले, मुंबईमध्येच आहे आणि मुलगा दिल्लीला जॉब करतो. आपल्या मंडळाला श्री रतिराम श्रीपतजी आशोले, माजी अध्यक्ष पुणे मंडळ, यांनी 1000 रुपये देणगी दिलेली आहे. तसेच श्री गंगाधरजी रेपाडे विक्रोडी, आपल्या कमिटी मेंबरमधील श्री प्रवीण रेपाडे यांचे. मी दिलीप वासुदेवराव जवळजाळ. माझं मूळ गाव चांदोरली, जिल्हा अमरावती. मी 1981 मध्ये मंत्रालयात नोकरीला लागलो आणि 2016 सेवानिवृत्त झाला. आणि माझा 1981 पासून म्हणजे मंडळ जे स्थापन व्हायचं होतं त्यापासून माझा संबंध आहे. आणि मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. म्हणजे मुलीचं पण लग्न झालं आहे. जावाई आपला इंजिनियर आहे, मुलगी पण इंजिनियर आहे, मुलगा पण इंजिनियर आहे आणि सोनबाई पण इंजिनियर आहे. योगिता दिलीप जवळजाळ, सालपाडा नवी. यावर्षी आपण वधूवर परिचय असा एक शब्द जोडलेला आहे. कारण याच्यामध्ये
आणि वधूवर परिचय आपण सेपरेट नाही घेत, पण ह्या ठिकाणी जो परिचयाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी जी फॅमिली उभी असते आणि त्या फॅमिलीतून जे काही परिचय आपल्याला दिला जातो आणि लग्नाचे जे मुलं असतात तोच एक परिचय समजायचा. आणि मला वाटते हा सुद्धा वधूवर परिचय म्हणूनच हा कार्यक्रमाला समजायला हरकत नाही आहे. सेपरेट आपण करत नाही, पण एकमेकाची मुलं जेव्हा येतात मेळाव्यामध्ये किंवा कार्यक्रमात तेथेच आपण मुलं मुली बघत असतो. आणि मला वाटते एक लग्न तर मला वाटते मेळाव्यातच झालेलं आहे. माझं जो आता सध्या मला वाटते आला असेल माझ्या साड्याचं लग्न म्हणजे बांधते मधुकरा बांधेंची मुलगी आणि माझं साडा त्याला ह्या मेळाव्यामध्येच ते लग्न जुळले आणि त्यांनी आता संसार करत आहे. तर मला वाटते हा एक कौटुंबिक भाग असतो आणि मला वाटते एक उद्देश पण सफल होतो. वधूवर परिचय हा आपण सेपरेट घेत नाही आहे, उल्लेख केला, पण तो असाच समजायचा हा वधूवर परिचयसुद्धा चालू आहे. ज्या ठिकाणी मुलं येतात ते आपला परिचय देतात ते वधूवर परिचय समजायचा हरकत नाही. या प्रकारची या मी प्रकाश पंजरामजी वाघाय. माझा तसा मुंबईशी पाहुणा म्हणून संपर्क पहिल्यापासून आलेला आहे. मंडळाची उन्नती मंडळ म्हणून जी ओळख आहे त्या ओळखमध्ये तेव्हापासून मी पाहुणा म्हणूनच आहे. दादा टिचकुलेंसोबत आम्ही अगदी सुरुवातीच्या काळात या ठिकाणी आलो. मी नोकरीला असताना 1980च्या काळामध्ये मी या ठिकाणी डेप्युटेशनवर 2-3 वर्ष काम केलेलं आहे, 2 वर्ष. आणि तेव्हा त्या काळापासून आम्ही हे जे एकत्रीकरण जे करून घडवून आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही दादासोबत तिकडे भंडारालाही करत होतो आणि ती संघटना पुन्हा या ठिकाणी आम्ही उभी केली. त्याप्रमाणे सुरुवात झाली आणि हळूहळू माझा पाहुणा संबंध आला. गोंधळे साहेब हे आमचे जावई आहेत आणि लग्न झाल्यानंतर गोंधळे साहेबांकडे येणं झालं. पण त्यापूर्वीपासूनच मंडळाला जी सुरुवात झाली ती सुरुवात पुढे अशीच कंटिन्यू झाली आणि आता मी मुंबईकर झालो. मुंबईला मी फ्लॅटही घेतला आणि माझा मुलगा या ठिकाणी दातांचा डॉक्टर म्हणून या ठिकाणी आहे, डॉक्टर प्राजक्त प्रकाश वाघ आहे. आणि सुदैवाने आम्ही कल्याणकरही आहोत. मुंबईकर म्हटल्याच्या कल्याण इथला त्याचा दवाखानाही आहे आणि कल्याण इथलं आमचं घर आहे. मी मधून येत असतो. माझं मूळ गाव भंडारा लाखणी तालुक्यातील केसरवाडा हे गाव. वाघाय केसरवाडा वाघ म्हणून प्रसिद्ध आहे ते. मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये 1977 पासून नोकरीला आहे आणि आता 2013ला मी निवृत्त झालो. निवृत्तीहून मला 11 वर्ष झाले. मी 70मध्ये आहे. सोबत माझी मिसेस आहे सोबत. आम्ही दोघेही प्रवासाला इकडे येत असतो. मुलाकडे येणं जाणं असतं. वर्षातले 5 महिने 6 महिने आम्ही इकडे असतो आणि 5-6 महिने आम्ही भंडाऱ्याला असतो. भंडाऱ्याला माझं मूळ घर आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी दोघे मुलगी आणि जावई दोघे IT इंजिनियर आहेत आणि ते बंगलोरला आहेत. आणि मुलगा आणि सुनबाई कल्याणला आहे. सुनबाई इथल्या कल्याण जनता बँकेमध्ये नोकरीला आहे आणि बबन लुटेरी यांनी उल्लेख केला ते माझे व्याई होते. आता ते नाही आहे. तर त्यांची मुलगीच माझी सून आहे. ती या ठिकाणी ती नोकरीला आहे आणि आम्ही या ठिकाणी एकत्र राहतो. जेव्हा जेव्हा आमचं जाणं होते तेव्हा आम्ही येतो. हो म्हणजे साहेब थांबवा आता जेवण चालू द्या. होऊ द्या. खूप झालेला आहे. नाही याच्यानंतर करू ना आपण मनोगत परत. माझे मिसेस होमिओपॅथ्स आहे. खूप चांगल्या डायग्नोसिस असलेल्या त्या काळामध्ये तिने होमिओपॅथीची प्रॅक्टिस केलेली आहे. आता वयाप्रमाणे आम्ही यातनं थोडे निवृत्त झालेलो आहोत दोघे. त्यांची मी सदस्य आहे आणि भंडारामध्ये सुद्धा आमची मातृसेवा संघाची शाखा आणि सौ क्रांतिकारी वाटमूळ सुटिकागृह इथे मी सध्या कोषाध्यक्ष म्हणून आहे आणि जवळपास 20 वर्ष मी त्या संघटनेची उभं राहायचं फक्त बाकी काही नाही करायचं. बांधते हो बांधते साहेब. चला फॅमिली परिचय आहे. चला तुम्ही पुढे चला ना. पटकन होता द्या परिचय परत सांगा.
सांगा तुम्ही सांगा. नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या आनंद शुभेच्छा. मी मंदार हरीश प्रांते, मी शुभांगी हरीश प्रांते. मी सिव्हिल इंजिनिअरिंग विजेडी कॉलेजमधून कम्प्लीट केलंय आणि आता सध्या सिनियर इंजिनियर म्हणून काम करते गोरेगाव. माझं नाव उज्ज्वला देवरावती, राहणार कल्याण. बस माझे नाव जयवंत सदाराम मुतकरी. माझ्या मुलीचं नाव आहे पांडुरंग. माझ्या डोंगरीला सध्या शेती करतो. मॅडम परिचय द्या. मी सौप्रिया ज्ञानेला मटकरी. माझं माहेर भंडारा, पेरेवाले बालकींची मी मुलगी आणि मला 2 मुलं आहेत. मोठी सून माझी बँगलोरला आहे आणि लहान सून दादरची ती आता येईल पुण्यात. आणि मी प्लेसमेंटचा एक छोटासा बिझनेस केला, म्हणजे आम्ही दोघंही करतो. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही दोघंही करतो. आणि यावेळेस मंडळाला ह्या कार्यक्रमाला 10,000 रुपये देणगी देऊन अचानक त्यांनी पाठवून दिलेली आहे. धन्यवाद. म्हणजे उत्स्फूर्तपणे देणगी त्यांच्याकडून मिळालेली आहे. मोबाईलवर त्यांनी 10,000 मंडळात दिल्याचं पाठवलं, बरं वाटलं. आणि मला वाटते हे आपल्या एक अजून परिचय आहे. पुष्पा महाडिक या ठिकाणी आहेत. मला वाटतं त्यांनी परिचय द्यावा, कारण समाज भारतीचं जे काही काम चालतंय, त्यांचं जे काही योगदान आहे समाज भारतीकरता किंवा म्हणून त्यांनी सुद्धा परिचय. माझ्याकडे ज्या आता 2008 पासून ते काम करतात, 16-17 वर्ष झाले. आणि संपूर्ण जे काही समाजाचं जे काही आहे लेखक त्यांच्याकडे असतं, त्यांनी आपला परिचय द्यावा. माझं नाव उज्ज्वला देवरावती, राहणार कल्याण. बस माझे नाव जयवंत सदाराम मुतकरी. माझ्या मुलीचं नाव आहे पांडुरंग. माझ्या डोंगरीला सध्या शेती करतो. मॅडम परिचय द्या. मी सौप्रिया ज्ञानेला मटकरी. माझं माहेर भंडारा, पेरेवाले बालकींची मी मुलगी आणि मला 2 मुलं आहेत. मोठी सून माझी बँगलोरला आहे आणि लहान सून दादरची ती आता येईल पुण्यात. आणि मी प्लेसमेंटचा एक छोटासा बिझनेस केला, म्हणजे आम्ही दोघंही करतो. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही दोघंही करतो. आणि यावेळेस मंडळाला ह्या कार्यक्रमाला 10,000 रुपये देणगी देऊन अचानक त्यांनी पाठवून दिलेली आहे. धन्यवाद. म्हणजे उत्स्फूर्तपणे देणगी त्यांच्याकडून मिळालेली आहे. मोबाईलवर त्यांनी 10,000 मंडळात दिल्याचं पाठवलं, बरं वाटलं. आणि मला वाटते हे आपल्या एक अजून परिचय आहे. पुष्पा महाडिक या ठिकाणी आहेत. मला वाटतं त्यांनी परिचय द्यावा, कारण समाज भारतीचं जे काही काम चालतंय, त्यांचं जे काही योगदान आहे समाज भारतीकरता किंवा म्हणून त्यांनी सुद्धा परिचय. माझ्याकडे ज्या आता 2008 पासून ते काम करतात, 16-17 वर्ष झाले. आणि संपूर्ण जे काही समाजाचं जे काही आहे लेखक त्यांच्याकडे असतं, त्यांनी आपला परिचय द्यावा. म्हणजे कल्याणला समज सासर आहे. माहेर आहे मेढा, म्हणजे गोवा साईडला, जिकडे आपल्या अंकिताताई त्या साईडला. ओके. आणि मी 2008 पासून मध्ये सरांमध्ये आहे, पण ॲक्च्युली 2009 पासून DTP सेंटर आपल्याकडे आल्यापासून, म्हणजे माझ्याकडे आल्यापासून समाज फक्त सर्व म्हणजे फक्त समोर दिसलं नाव, म्हणजे फेसिंगनी ओळखत नाही, मी नावाने ओळखते प्रत्येकाने, जाहिरात वगैरे असं. आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त इथपर्यंत यायचं, कारण खूप चांगलं वाटतं की समाजामध्ये आमच्या इकडे एवढे समाजामध्ये जास्त कोणी करत नाही की असं एकत्र येणं वगैरे असं, पण हे खूप छान वाटतं. त्यामुळे माझ्याबरोबर तर माझा मुलगा पण आवर्जून येतो, मम्मा मला यायचं कार्यक्रमाला, म्हटलं खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये सरांच्यामुळे मी खूप म्हणजे अचिव्हमेंट खूप छान केली. म्हणजे स्वतःचा ते रूम घेतलेला आहे मी बदलापूरला, म्हणजे आहे आमचं मिस्टर याच्यामध्ये ITJ ऑफिसमध्ये हेड क्लास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वागायचं तर खूपच अगदी म्हणजे दोघंही अगदी मला मुलीसारखे खूप सपोर्ट करतात, खूप छान. आणि रिलायन्समध्ये तर आता मी टाकलेला आहे त्यांच्याकडे, त्यांनी इन फ्युचरचं मला खूप छान प्लॅन दिला. म्हणजे असं की शोध जो होता माझा मुलाच्या एज्युकेशनसाठी किंवा इन फ्युचरसाठी, आणि आपण प्रायव्हेटमध्ये कामाला असतो, त्यामुळे पुढे आपलं कसं काय हे आपल्याला माहीत नसतं. पण काकांशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळे मला पुढचा जो शोध होता तिथेच संपला. त्यामुळे धन्यवाद आणि सरांनी संधी दिल्याबद्दल. मी बी मेकॅनिकल आहे. मी अंबरनाथ एमआयडीसीमध्ये मी सिनियर मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर आहे, सही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्समध्ये.
सर्वांना नमस्कार. अरे जेवण आहे आपल्याला. नमस्कार. माझं नाव सोनाली आदित्य बालते. मी कॉर्डिमुंडी कारणगाव भंडारा जिल्ह्यामधील जनार्दन मोऱ्यांची मुलगी आहे. माझ्या सासूबाई यांचं नाव बांधते. त्यामुळे तो माझा परिचय दे. मी त्यांचा परिचय देते. त्यांचा आता जिकर झालं मधुकरजी बांधते. त्यांच्या मुलीचं इथून लग्न झालेलं आहे. त्या त्यांच्या मिसेस रेखा बांधते. रेखा मधुकर बांधे. माझं नाव राहणार कल्याण. अर्चना शालिक बांधे. राहणार कल्याण. मी गंगाधर देवळजी रेपाडे, मुळगाव खापरी. व्यवसायात मी साकोली येथे जवळपास 40 वर्ष वकिलीचा धंदा केला आणि आता 2010 पासून व्यवसाय बंद केला आणि आता शेती आहे, तिथे साकोलीचं घर आहे आणि इथे आज भारतीची धुरा देवरावजी मतेंनी इतक्या समर्थपणे सांभाळली आहे की आज जे इंटरकनेक्ट झालेलं आहे पूर्ण, कुठल्या कोणाला माहित नव्हतं की भावने कुणबी समाजाची संस्था कुठे कुठे आहे. यवतमाळ आहे, विदर्भामध्ये आहे, वेगवेगळ्या नावानी आहे, कोणी कृषक समाजाची नावानी आहे आणि आम्ही समाज भारती सुरू केला आणि त्या समाज भारती म्हणून एवढं इंटरकनेक्ट झाला. म्हणून या 3 जो सूत्री कार्यक्रम आपला आहे तो असाच आपण चालवावा आणि तो जास्ती प्रमाणात चालवावा असं मला सुचवायचं होतं. मला वाटतं तिजारे साहेबांनी सूचना केली ते तर आम्ही इम्प्लिमेंट करायला येते. आता हे करायचंय ते करायचं असं म्हणजे कार्य काय जेवण नाही केलं. भात वाढ भेटे आणि पोटभर जेव पोटभर जेव म्हटलं. खाना खाने वाले बाकी है क्या बोले? नाही झाले. मी राहिलो 2-4 लोक असतील इकडे. 1 मिनिट. अध्यक्षाला तिकडे सोडलं, एकटंच सोडलं. म्हणून त्याला थोडी कंपनी बरी होईल ना. आता कव्हर झाले ना सर्व. हो, माझ्या मोबाईलमध्ये एकटे कुठे गेले विचारलं असं ना मला आमच्या अध्यक्ष बाबा कसे गेले. हां, आम्ही राजीनामा दिला ना म्हटलं 60 मला अध्यक्ष बनवलं. बरोबर आहे. तुम्ही अगदी प्रॉपर माणसाला निवडलं. सबस्टिट्यूट आपलं ते आपण दिलं. 10 वर्ष हटवलं हो. आणि जो पण कार्याध्यक्ष भेटत तो पण कार्याध्यक्ष देतच राहणार ते. सबस्टिट्यूट निवडायला पाहिजे. काकांनी सबस्टिट्यूट दिला बरोबर. तुम्ही आता तुमचा अध्यक्ष निवडा. यांनी आता तयारी करायची. भाजी लागेल का?
नाही मी घेतो. राजू चपाती 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 राजू घेणार. पहिले सर्वांना काय बोलून अतिशय सुंदर असं वाघे काकूंनी या ठिकाणी गीत सादर केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आपल्याला तुमचं गुण दाखवण्याचं हेच एक आपलं व्यासपीठ आहे आणि हक्काचं व्यासपीठ आहे. आणि माझ्यासारखा कलाकार सुद्धा अशा व्यासपीठातून घडलेला आहे. यानंतर शरद शेंडे आणि त्यांचा शरदजी शेंडे जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शरदजी शेंडे आणि त्यांनी त्यांच्या मुलासह या. तुम्हाला बोला शरदजी शेंडे. गुलफाम हो रहा है तेरे साथ से गुलाम गुलफाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मैं तो नहीं हूँ काबिल तेरा पार कैसे पाऊं मैं तो नहीं हूँ काबिल तेरा पार कैसे पाऊं टूटी हुई वाणी से गुणगान कैसे गाऊं टूटी हुई वाणी से गुणगान कैसे गाऊं तेरी प्रेरणा से ही सब कमाल हो रहा है तेरी प्रेरणा से ही सब कमाल हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करती हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है करती हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने थँक्यू सगळ्यांच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेमुळे सगळे माझी कामं होतात आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. काय करतो हा संगीत गुरुजी मुले 16 पदकांचे दोनसाठी परत एकदा टाळ्या. संगीत गुरुजी मुले दुसरा नंबर आहे देवांश गिरीश जगाते. देवांसाठी एकदा टाळ्या. त्यानंतर संगीत गुरुजी मुली निसर्ग का निसर्ग कामातली चुकीचं लिहिलं आहे. निसर्गा किशोर शेलोकर. संगीत गुरुजी प्रिया छाया सुखदेव सागरे. गेल्या नाही ढकलून पहिला नंबर घेतला. व्हिडिओ विकत घ्यायचा आहे त्यांनी थोडंसं ढकलून मागे छाया सुखदेव सागरे पहिला नंबर संगीत गुरुजीमध्ये. बक्षीस माझ्या नावाने असल्यामुळे मी काय करणार या ना
बक्षीस घेऊन टाक. मी एकटेच गोल फिरले. इकडे बघा, इकडे बघा. बाजी मारली वाटते. दोन पेन घेऊन आणले. मला माहिती आहे स्वतःला मिळेल म्हणून 2 पेन घेऊन आणले. दुसरे बक्षीस आहे निखिल मोहन शेलकर. पुरुष मध्ये निखिल मोहन शेलकर. गेला का निखिल गेला का होता बाहेर? घरी गेले का? बक्षीस त्यांचं कोणी नाही का? खर्च केलेला आहे जवळपास 10,000 रुपये त्यांनी केलेले आहेत. त्याबद्दल एकदा त्यांचे सर्वांनी त्यांचे धन्यवाद. आणि ज्याचं लग्न झालेलं आहे तो मुलगा इथे उपस्थित दिसते आहे. दोघे जण संजय ज्ञानीराम मतकरी आणि स्टेजकडे यावं. आणि दुसरा लहान आहे राहुल दोघांनी यावं. मंडळाच्या वतीने नवीन लग्न झालेले जोडपे आहे का तुमचे? आहे ना. जोडपे आलेले आहे. मी एकटा काय फायदा ते जोडपे आले. पहिले या सर्व फॅमिलीलाच बोलवा ना. फॅमिलीच बोलवलं. पूर्ण फॅमिली या. अतकरी फॅमिली जयरामजी आणि तुमच्या धर्मपत्नी घेऊन इकडे या. संदीपची थोडी अडचण आहे. त्यांची बायको बंगलोरला काम करत नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. मग साहेब समोरून फोटो घ्या. हो. आणि एक प्रेझेंट द्या आपल्याला. त्यांना दोघांना चाली द्या. अतकरी फॅमिलीने आपल्याला भोजनाचा बराच आभार उचललेला आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा आभार. आणि या नवीन दाम्पत्याला सर्वांनी शुभाशीर्षात द्यावं. लग्न लांब असल्यामुळे आमच्या यात झालेलं नाही. लग्न काही नागपूरला झालं, काही लांब मिळालं नाही. गुगलवर स्वतः तुझ्या लग्नात सापडत नाही गेलो. मजा नाही. सत्य परिस्थिती आहे. पत्ता नाही सापडला का? आम्ही नागपूरला होतो. मंडळाचे अध्यक्ष यांनी यांच्या थोडंसं त्याला धन्यवाद अतकरी फॅमिली. वहिनीच्या असते ना. वहिनीच्या असते. बागा साहेब, बागा वहिनीच्या असते. यांना बागा वहिनीच्या असते. बोलवा ना. इकडे या. वहिनी अतकरी फॅमिली या. अतकरी वहिनी. उभे राहू. हात लावा ना वहिनी. फोटो काढा. ठीक. ओके. हॅलो. ज्या मुलांना खेळामध्ये किंवा कुठेही बक्षीस मिळेल नाही त्या सर्व मुलांनी लाईनने इकडे यावं. सर्वांसाठी प्रज्वल प्रत्येक इकडे लाईनमध्ये अजून या. कोण कोण आहे? दोन पेनचे तुला काय पाहिजे? ठीक आहे. कोणी आहे थोडा? हा बोलत नाही ना. ठीक आहे. हा गोष्टी छोटा अजून कोणाला छोटा मुलगा असेल तर हो. काय वाटत
नमस्कार. आज भावनिक कुंभी समाज उन्नती मंडळ मुंबई चा 42वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून श्री मुंबईचे अध्यक्ष भावनिक कुंभी समाज सामाजिक संस्था पुणे तसेच आसवले साहेब माजी अध्यक्ष भावनिक कुंभी समाज सामाजिक संस्था पुणे आणि श्री शिवराकर साहेब कार्याध्यक्ष भावनिक कुंभी समाज भावनिक कुंभी समाज सामाजिक संस्था पुणे हे आपल्याला लाभलेले आहे. या कार्यक्रमात आज कार्यक्रमाचा शेवटाला आलेला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विशेष उपस्थित म्हणून श्री शिवानंद साहेब बँक मॅनेजर वाशी एरिया मॅनेजर वाशी पनवेल बँक कंपनी यांनी आणि इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल अवेअरनेस अँड इन्व्हेस्टमेंट फायनान्स या व्यतिरिक्त सर्व समाज बांधवांना माझा मनपूर्वक नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. तसेच राजमाता जिजाऊ यांची पण जयंती आहे. या दोघांनाही विनम्र मनापासून अभिवादन करतो. मित्रांनो, मनुष्य हा समाजशील प्राणी. मॅन इज सोशल बाय नेचर. सर्व माणसे एकत्रित राहतात व त्याद्वारे समाज बनतो. मनुष्य व समाज मिळून देवाणघेवाण चालत असते. याचे परस्परांना फायदे किंवा तोटे पण होत असतात. आपणास माहीत आहे की समाजात जुनी व नवीन विचारसरणी असे दोन प्रवाह आहेत. अशा वेळेस समाज हित साधून निर्णय घ्यावा लागतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नयाने सारासार विचार करून समाज हितांचा निर्णय होणे अपेक्षित असते. आपणास माहीत आहे की मुंग्या, मधमाशा, हरणे, हत्ती हे देखील कडपात राहतात. पशुपक्षी जर समाजात राहतात तर मानवाने सुद्धा आत्मसंरक्षणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून तरी निदान समाजाचे होऊन राहिले पाहिजे नाही का? पुष्कळांचे पुष्कळ कल्याण या निधिवत्वाची जाणीव ठेवून त्याला समाजात राहूनच होऊ शकते. याच नयाने मुंबई मंडळाचे कार्य हे सन 1987 पासून सुरू आहे. सर्वांच्या सहकार्याने सुरू आहे आणि बघता बघता 42 वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. दरवर्षी आपण म्हणजे वर्धापनदिनी काय करतो तर मागील वर्षीच्या कामाचा आढावा घेतो आणि चालू वर्षी आपल्याला काय करायचं त्याचं प्लॅनिंग करत असतो. मागील वर्षी आपण म्हणजे मोठा मेळावा घेण्याचा वेळ ठरवत होतं, परंतु जनरल इलेक्शन झाल्यामुळे ते आपल्या काही साध्य झालेले नाही. कारण आपण मागच्या वेळेस ठरवल्यानुसार यावर्षी मेळावा घ्यायचा आयोजित आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे अशी विनंती. तुमची समाज यांच्याकडून आम्हाला जास्त तुम्हाला माहित होतं बाबाची खूप इच्छा होती बरं. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला फोन करेन आणि सांगेन. या वेळेला आमची पण गडबड झाली. त्यांनी एक शब्द वापरून गेले, जोपर्यंत परमनंट द्यायची मला विचारायचं नाही असं शब्द. आणि काय मग ते शेवटी वाईट वाटलं की परमनंट द्यायचं. फोटो मागितला ना खूप इच्छा आणि सरांकडे कसं अवेलेबल फोटो नव्हता. माझ्याकडे PC होतं. PCमध्ये मग ते कसं सर्व जाहिराती वगैरे होत्या आणि त्यांचं ते त्याचं तेव्हा ही वेळ निघून गेलेली असते.
व पश्चातापाशिवाय आपल्याकडे काही उरत नाही. म्हणून त्या व्यसनाधीनताकडे लक्ष द्यायला पाहिजे. रोजगारीची संधी या कशा उपलब्ध होतील हे सुद्धा पाहणं आपलं कर्तव्य आहे. 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील कोणते शिक्षण घ्यायचे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यासाठी पालकाने आपल्या मुलाची आवड लक्षात घेऊन क्षेत्र निवडीस प्राधान्य द्यावे. आपल्या मुलाने विशिष्ट क्षेत्रात जावे ही आपली आवड त्याच्यावर लादू नये आणि नेमकी ही चूक होत असते. परिणामी अनेक वर्ष जाऊनही काही हाती लागत नाही व बेरोजगारीचा टप्पा त्या मुलावर लागतो. आज हॉटेल, रेस्टॉरंट, मध्यम व छोटे व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, डिझाईन, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपल्या वाडवडिलांनी हे काम केले म्हणून मुलांनी